नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। वर्षा उसगावकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, झालं दुर्दैवी निधन। नेमकं वर्षा उसगावकर यांच्या आयुष्यामध्ये कोणतं मोठं दुःख आलं होतं आणि कोणत्या जवळच्या व्यक्तीचं दुर्दैवी निधन झालेलं होतं, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। मराठी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलं। पडद्यावर त्यांचं आयुष्य कितीही सुंदर दिसत असलं तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील एक असा काळ आला होता जेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातील आपल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जवळच्या व्यक्ती गमावल्या होत्या। ही व्यक्ती होती त्यांचे वडील अच्युत काशीनाथ उसगावकर। अच्युत उसगावकर हे केवळ वर्षा उसगावकर यांचे वडीलच नव्हते, तर गोव्याच्या राजकारणामधील एक महत्त्वाचं नाव होतं। ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते आणि गोवा, दमण आणि दीवच्या सरकारमध्ये मंत्रिपदावरही त्यांनी काम केलेलं होतं। त्यामुळे वर्षा यांचं बालपण एका प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबात गेलं। वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोव्यातील उसगाव येथे झाला। त्यांच्या आईचं नाव माणिकाबाई उसगावकर असून त्या शास्त्रीय गायिका होत्या। वर्षा या 3 बहिणींमध्ये मोठ्या असल्याची माहिती उपलब्ध आहे। त्यांच्या बहिणींची नावं टोशा कुराडे आणि मनीषा तारकर अशी दिली जातात। आईकडून त्यांना संगीताची आवड मिळाली। त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं आणि कथ्थकचंही शिक्षण घेतलं। पुढे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि नाटकाच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला। हळूहळू नाटकातून त्यांचा चित्रपटसृष्टीकडे प्रवास सुरू झाला। मराठी चित्रपटांमधून त्या लोकप्रिय होत गेल्या आणि पुढे हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं। मात्र त्यांच्या आयुष्यातील हा प्रवास केवळ प्रसिद्धी आणि यशाचाच नव्हता। कुटुंबाशी असलेलं त्यांचं नातंही त्यांच्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं होतं। आणि मग 2020 मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा धक्का बसला। 16 जून 2020 रोजी त्यांचे वडील अच्युत उसगावकर यांचं गोवामध्ये निधन झालं। ते वृद्धापकाळाशी संबंधित काही आजारांनी त्रस्त होते। निधनाच्या वेळी ते 90च्या आसपास होते। पण या दुःखाची आणखी एक वेदनादायक बाजू होती। त्या काळामध्ये देशभर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि प्रवासावरील निर्बंध होते। त्यामुळे वर्षा उसगावकर यांना आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नव्हतं, अशी माहिती नंतर समोर आलेली होती। आपल्या वडिलांना शेवटचा निरोपही देता न येणं ही मुलीसाठी किती वेदनादायक गोष्ट असू शकते याची कल्पना करणंही कठीण आहे। वर्षा उसगावकर यांचं बालपण इतर अनेक अभिनेत्रींपेक्षा थोडंसं वेगळं होतं, कारण त्यांना लहानपणापासूनच कला आणि सार्वजनिक जीवनाचा अगदी जवळूनच परिचय होता, कारण त्यांच्या घरात तसं वातावरण होतं। त्यांचे वडील अच्युत उसगावकर हे गोव्याच्या राजकारणातील मोठे नेते होते, तर आई माणिकाबाई या शास्त्रीय गायिका होत्या। त्यामुळे एका बाजूला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला संगीत अशा वातावरणामध्ये वर्षा यांची जडणघडण झालेली होती। आईकडून मिळालेली संगीताची आवड आणि स्वतःची अभिनयाची ओढ यामुळे वर्षा हळूहळू रंगभूमीकडे वळल्या। गोव्यातील नाट्यप्रयोगांमधून त्यांनी अभिनय सुरू केला। रंगभूमीवर काम करताना त्यांना अभिनयाचा अनुभव मिळत गेला आणि त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्यासाठी संधीची दारं उघडली। 1980 आणि 1990च्या दशकात वर्षा उसगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव बनलं। गंमत जम्मत, सवत माझी लाडकी, एक होता विदूषक, अफलातून यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचल्या। यानंतर त्यांनी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील दमदार काम केलं। महाभारतमधील उत्तरा या भूमिकेमुळे हिंदी प्रेक्षकांनाही त्यांची ओळख झाली। म्हणजेच काही वर्षातच गोव्यातील एका राजकीय कुटुंबातील मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर मनोरंजन सृष्टीतील ओळखीचा चेहरा बनली। पण वैयक्तिक आयुष्यात पुढेही अनेक बदल झाले। 2000 साली वर्षा उसगावकर यांनी संगीतकार रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शंकर यांच्याशी लग्न केलं। वर्षा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले, पण अभिनयाची ओळख मात्र कायम ठेवली। आणि मग 2020 मध्ये त्यांच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं। त्यावेळी देशामध्ये सगळीकडे कोरोना महामारीचा काळ होता, प्रवास बंद होता। त्यामुळे वर्षा यांना आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता आलं नाही। वडिलांचं निधन हा एक मोठा धक्का होताच, पण त्यांना शेवटचा निरोपही देता न येणं
ही वेगळीच वेदना होती. अशा प्रसंगी एखादी व्यक्ती आतून किती तुटू शकते. दुःख मनात ठेवूनही आयुष्य पुढे न्यावं लागतं आणि वर्षा उसगावकर यांच्या पुढच्या प्रवासात हेच दिसून येतं. वर्षा उसगावकर यांच्या आयुष्यात केवळ यशच आलं असं नाही. त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी संबंधित काही वादही माध्यमांमध्ये चर्चेत आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या चर्चांमध्येही वर्षा यांनी अभिनयाचा प्रवास पूर्णपणे सोडला नाही. त्या मराठीसोबत हिंदी मनोरंजन सृष्टीतही काम करत राहिल्या. महाभारत यांसारख्या लोकप्रिय मालिकेपासून अनेक चित्रपटांपर्यंत त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यामुळे एका विशिष्ट काळातील अभिनेत्री म्हणून मर्यादित न राहता त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सुद्धा काम केलं. 2020 मध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतरही त्यांचा प्रवास तिथेच थांबला नाही. पुढे 2024 मध्ये त्या बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात सहभागी झाल्या. अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात राहिल्यानंतरही त्या नव्या पिढीच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा ठळकपणे आल्या. म्हणजेच वय वाढलं, आयुष्यात अनेक बदल झाले, वडिलांसारखी जवळची व्यक्ती गमावली, कौटुंबिक वाद झाले, पण त्यांनी सार्वजनिक आयुष्य आणि कला क्षेत्राशी असलेलं नातं मात्र कायम ठेवलं. वर्षा उसगावकर यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर त्यांच्या प्रवासात मात्र अनेक वेगवेगळे टप्पे दिसतात. गोव्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्म झाला. आईकडून संगीताची आवड मिळाली. रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात झाली आणि पुढे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःची ओळख सुद्धा निर्माण केली. यानंतर हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. वैयक्तिक आयुष्यात लग्न झालं, आयुष्यामध्ये वादही आले, पण या सगळ्या अनुभवांमधून त्या पुढे जात राहिल्या आणि 2020 मध्ये त्यांच्या आयुष्यातील मोठा आधार असलेल्या वडिलांचं निधन सुद्धा झालं. कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांना वडिलांच्या शेवटच्या भेटीला सुद्धा उपस्थित राहता आलं नाही. ही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक घटना ठरली होती. पण त्या दुःखाने त्यांचा प्रवास कधीच थांबला नाही. पुढे त्यांनी पुन्हा काम केलं आणि नव्या पिढीच्या प्रेक्षकांसमोरही स्वतःची ओळख कायम ठेवली. आज वर्षा उसगावकर यांच्याकडे पाहताना केवळ एक अभिनेत्री म्हणून पाहता येत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये यश आहे, अपयश आहे, नाती आहेत, वाद आहेत आणि जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख देखील आहे. पण या सगळ्यानंतरही त्यांनी स्वतःची ओळख टिकवून ठेवली. कारण आयुष्यात काही माणसं आपल्याला सोडून जातात, काही नाती बदलतात आणि काही अध्याय संपतात, पण माणूस मात्र तिथेच थांबून राहत नाही. तो आठवणी सोबत घेऊन पुढे जात राहतो. वर्षा उसगावकर यांच्याही आयुष्याची हीच कहाणी आहे. तुम्हाला वर्षा उसगावकर या अभिनेत्री आवडतात का? आणि त्यांचे कोणते चित्रपट किंवा कोणत्या मालिका आणि त्यांची कोणती भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली होती? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.